गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचं चरित्र आपण पाहणार आहोत. तर पहिली कथा आहे मूळ पुरुष विश्वंभर. सदा माझे डोळा जडो मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पांडुरंगाच्या चरणी ज्यांनी सर्व सुखानुभूती घेतली असे कळसाध्यायी संत तुकाराम, ज्यांचा जन्म देहू या गावातील, किंबहुना तुकोबारायांमुळेच देहू जगविख्यात झाले. तुकोबांच्या वास्तव्याने देहू हे तीर्थक्षेत्र झाले. तुकोबा आपल्या या जन्मगावाविषयी मोठ्या कृतज्ञतेने लिहितात. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे उच्चारिती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वासा जनिता वामांगी ते माता रखुमाई. गरुडपारी उभा जोडुनिया कर अश्वत्थ समोर उत्तरमुख. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर शोभे गंगातीर इंद्रायणी. लक्ष्मी नारायण बल्लाळाचे वन तेथ अधिष्ठान सिद्धेश्वर. विघ्न राजद्वारी बहिरव बाहेरी हनुमंत शेजारी सहित दोघे. दास तुका तेथे करीतो कीर्तन हृदयी चरण विठोबाचे. देहू हे तत्कालीन पुणे प्रांती, आज पुणे जिल्ह्यात असलेले लहानसे गाव. आळंदीपासून ते 5 कोसावर आहे. पुण्याच्या वायव्य दिशेला हे गाव आहे. या गावात जगद्गुरूंचा जन्म झाला. तुकोबांचे कुळ मोरे आणि आडनाव आंबिले. तुकाराम महाराजांपासून त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. त्यांचा सांभाळ आईनेच केला. या घराण्याचा कुलपरंपरागत व्यवसाय वाण्याचा होता. तोच व्यवसाय विश्वंभर बाबांनी मोठ्या प्रामाणिकपणाने पुढे चालवला. आईचे उत्तम संस्कार, सत्य बोलावे, ईश्वरा भजावे, दीनजनांच्या सेवे तत्पर असावे. या देहू गावात 2-3 छोटी मंदिरे होती. त्यातील एका मंदिरी जावे, कीर्तन प्रवचन ऐकावे, भजनानंदी रंगून जावे, असा विश्वंभर बाबांचा नित्यक्रम. यथाकाल त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव आमाई. विश्वंभर बाबांचा गृहस्थाश्रम ईश्वर साक्षीने सुरू होता. एक दिवस त्यांची आई म्हणाली, विश्वंभरा, अरे आपल्या कुळी पंढरीची भक्ती आहे. आपल्या पूर्वजांची भूवैकुंठ पंढरीची वारी कधी चुकली नाही. तूही तो भक्तिमार्ग आचरावास असे मला मनोमन वाटते. विश्वंभर बाबांनी मातृआज्ञा प्रमाण मानली. त्यांनी पंढरपुरी जाण्याचे निश्चित केले. त्यांच्या समवेत देहूचे आणखी 4-5 भगवत भक्त जायला तयार झाले. मग काय विचारता, जय जय रामकृष्ण हरी, जय जय विठोबा रखुमाई असा उद्घोष करत देहूहून मंडळी निघाली. दशमीला विश्वंभर बाबा आणि त्यांचे सांगाती भूवैकुंठी आले. आपण जसे आलो तसे अनेक वारकरी भगवे ध्वज नाचवीत टाळ मृदुंगाच्या तालात ओव्या अभंग गात आले आहेत. आणखी येत आहेत. सारे वातावरण ईश नामाने भारावून गेले आहे. परमपावन चंद्रभागा सर्वांनी या पवित्र सरितेमध्ये स्नान केले. या नदीकाठी वाळवंट. या वाळवंटी भक्तराज नामदेव कीर्तन करी आणि त्याच्या कीर्तनी भक्तवत्सल पांडुरंग नाचे. विश्वंभर बाबांनी कीर्तन प्रवचनात ऐकलेले त्यांना आठवले. चंद्रभागा वाळवंट पाहून अनेक प्रसंग मनच्चक्षूंसमोर उभे राहिले. नेत्रांमधून आनंदाश्रू आले. तेथून सारेजण विठ्ठलाच्या राऊळी आले. नामदेवांची पायरी. याच जागी हा कृष्णसखा ईशत्वात विलीन झाला. नामदेवांच्या बरोबर त्यांच्या संपूर्ण परिवाराने संजीवन समाधी घेतली. भूतलावरचे केवढे आश्चर्य! महाद्वारातील चोखोबांची समाधी. चोखोबा निस्सीम पांडुरंग भक्त. त्यांच्या अस्थींमधूनही ध्वनी प्रगटला, विठ्ठल विठ्ठल. ही संत मंडळी म्हणजे देव माणसेच. ते परब्रह्म पुंडलिका भेटी आले. त्यानं टाकलेल्या विटेवर कटेवर हात ठेवून उभे राहिले. त्याच्याच प्रार्थनेने ते युगे 28 उभे आहे. कंठी तुळशीच्या माळा, कासे पीतांबर, कानात कुंडले, शिरावर रत्नमुकुट, हा मेघश्याम सावळा विठ्ठल. विश्वंभर बाबा या भक्तवत्सलाच्या दर्शनाने धन्य झाले. दशमीपासून काल्यापर्यंत ते पंढरीत राहिले. जड मनाने देहूला परतले.
त्यांनी मातेला आपली अनुभूती सांगितली. मातेच्या अनुमतीने त्यांनी पंढरवाड्याची वारी धरली. विश्वंभर बाबांच्या 8 महिन्यात 16 वाऱ्या झाल्या. माता आणि पत्नी दुकान सांभाळू लागल्या. लोकात निंदा सुरू झाली. एके रात्री विश्वंभर बाबा गाढ निद्रेत असताना त्यांच्या स्वप्नी साक्षात पांडुरंग आले. विश्वंभर बाबांना आनंदाचे भरते आले. त्यांनी आपले मस्तक विठुरायाच्या चरणी ठेवले. हात जोडून भगवंतांकडे पाहत ते उभे राहिले. प्रसन्न स्मित करून भगवंत म्हणाले, विश्वंभरा, तुझ्या अनन्य भक्तीनं मी संतुष्ट झालो आहे. पंधरवाड्याची वारी करतोस तू, मोठ्या ओढीनं माझ्या दर्शनासाठी येतोस. आता मीच तुझ्याकडं आलो आहे. जवळच आमराईत मी आहे. आता पंढरीला नको येऊ. भक्तीच्या ओलाव्यानं देहूचीच पंढरी कर. भगवंत अंतर्धान पावले. विश्वंभर बाबा जागे झाले. पहाटेचा समय होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. विश्वंभर बाबांनी आपला स्वप्न दृष्टांत आईला आणि पत्नीला सांगितला. त्या दोघींना विलक्षण आनंद झाला. कुदळ फावडे घेऊन विश्वंभर बाबा त्वरेने आंबराईकडे गेले. पांडुरंगाचे नाव घेऊन त्यांनी एका आम्रवृक्षाखाली खणायला आरंभ केला. थोडे खणल्यावर तुळशीचा गंध येऊ लागला. मग विश्वंभर बाबांनी कुदळ बाजूला ठेवली. हाताने माती उकरू लागली. वामांगी रखुमाई असलेली पांडुरंगाची काळ्याशार पत्थराची सुंदर मूर्ती, आत्ताच घातलेली आहे अशी तुळशीची माळ दोन्ही मूर्तींच्या कंठात. तुळशीचाच गंध पसरला होता. विश्वंभर बाबांचे हात जोडले गेले. त्यांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू उघळू लागले. आपल्या मस्तकावर धारण करून त्यांनी ती मूर्ती आपल्या घरी आणली. पुढे पाहता निज दृष्टीने तो पांडुरंग मूर्ती सावळी सगुण, वामांगी ते माता रुक्मिणी, सुकुमार ठाण साजेरे, कासेसी दिव्य पीतांबर, गळा तुळशी मंजिऱ्यांचे हार, ऐसी मूर्ती देखुनी सुंदर, जय जयकार मग करीती. विश्वंभर बाबांनी वडिलांची स्वतःच्या जागेत एक लहानच पण सुंदर मंदिर बांधले. त्या मंदिरात त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची प्रतिष्ठापना केली. समोर गरुड आणि शेजारी रामरायाला स्थापित केले. देहूची भक्तिभावानं केली पंढरी. आपला व्यवसाय आणि ईशभक्ती, प्रपंचाचा परमार्थ. विश्वंभर बाबांना हरी आणि मुकुंद असे 2 पुत्र झाले. यथाकाल विश्वंभर बाबांनी देह ठेवला. पतीच्या माघारी आमाईने घराण्याचा परंपरागत व्यवसाय आणि राऊळाची व्यवस्था काही काळ आपल्या मुलांच्या करवी उत्तम चालवली. तो काळ परचक्राचा. राज्य परकीयांचे. अचानक हरी आणि मुकुंद यांच्या मनी सैन्यात दाखल व्हावे आणि पराक्रम करून दाखवावा असे आले. आमाईची यास अनुमती नव्हती, परंतु दोघांची सैनिक होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांनी आईची आज्ञा डावलून घर सोडले. घरात 2 सुना आणि आमाई. काही दिवसातच या तिघींनीही आपल्या नोकरीच्या गावी यावे असा निरोप आला. आमाई दोन्ही सुनांना घेऊन मुलांकडे आली. मन मात्र देहूतच विठ्ठल चरणी होते. पुढे खूप मोठी लढाई झाली आणि हरी मुकुंद दोघेही लढता लढता धारातीर्थी पडले. या तिघींवर दुःखाचा कडा कोसळला. मुकुंदाची पत्नी दुःखावेगात सती गेली. हरीची पत्नीही दुःखातिरेकाने सती जाण्यास सिद्ध झाली, परंतु ती गरोदर होती. आमाईने तिला अडवले. ती सुनेला म्हणाली, तू सती जाशील खरी, पण तुझ्या उदरात अंबिल्यांचा वंश वाढतोय. तू गेलीस तर इथेच हा वंशविस्तार खुंटेल आणि तूही गेलीस तर मला या उतारवयात कोण ग? मी तरी किती सहन करू? आमाईने थोरल्या सुनेला सती जाऊ दिले नाही. तिने तिला 9 लाख उंबऱ्याला तिच्या माहेरी बाळंतपणासाठी पाठवून दिले आणि स्वतः देहूला परत आली. थोरली सून प्रसूत झाली. मुलाचे नाव ठेवले विठ्ठल. पुढे आमाईने देह ठेवला. तर हरीचा मुलगा विठ्ठल, विठ्ठलाचा पुत्र पदाजी, पदाजीचा पुत्र शंकर, शंकराचा पुत्र कन्हैया आणि कन्हैयाचा पुत्र बोल्लोबा, बोल्लोबा अंबिले. मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी, सांडुनी आले देहू हरी, तया पुत्र हरी झाला, सुत विठ्ठल तयाला, पुत्र पदाजी तयासी, शंकर नामा त्याचे वंशी, शंकराचा तो कान्होबा, पुत्र तयाचा बोल्लोबा, नामा होता वैकुंठासी, देव पाठवी तयासी, बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायण, नामा सोडूनी वैकुंठा, येत कनकाईच्या पोटा, देव नाव ठेवी तुका, वीर वैष्णव भक्तनिका, सकळा तारीत जीवांसी, देही घेतला वैकुंठासी, तुकोबांची वंशावळ, दास वर्णितो प्रेमळ. धन्यवाद.